जय भीम, जय शिवराय. प्रमिला तेलंग चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आम्ही निघालो आहे वसईला जिथे आमचं बालपण गेलं आहे तिथे मी चालले आहे. तर तुम्ही पण आमच्याबरोबर वसईची सफर करू शकता आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही ठाणा स्टेशनवरून स्वारगेट वसई बसमध्ये बसलेलो आहोत. खूप वेळ डेपोमध्ये होतो, बसच येत नव्हती. 1 ते 1.5 तास आम्ही तिथे उभं होतो, जास्त पण कमी नाही. मग स्वारगेट आली, स्वारगेट वसई बस, त्यामध्ये आम्ही बसलो. हे आपलं ठाणा डेपो आहे. तर समोर कुंज विहार हॉटेल आहे. तर एकदाची आमची बस सुटली आणि आम्ही जायला निघालो. तर मला खूप आनंद होत होता की जिथे माझं बालपण गेलं आहे तिथे आता मी चालले. तर मला खूप आनंद झाला. आणि हा बघा, हा फोटो आहे आमच्या ज्या रूम होत्या वसईच्या पोलीस लाईनच्या, त्याच्यासमोर आम्ही फोटो काढलेले आहेत. उंच केलं ते जरा आता भारी होतं. आम्ही आहे ना मोठी कांदाबटाटे नाही गेलो जास्त. त्याच्यामध्ये जायचो आपण, तिच्यामध्ये जास्त जायचो आहे ना, मला आठवत होतं. आणि 1-2 वेळा ना इथे आम्ही मेली कधीच आता गेल्या वर्षी. पाहू शकता तुम्ही, हे आमचं वसई पोलीस स्टेशन आहे. खूप बदल झालेला आहे. झाडी आम्ही होतो तेव्हा लहान होती, आता खूप उंचच्या उंच वाढलेली आहेत. तर पाहू शकता, हा वसई पोलीस स्टेशन आहे हे. हो हे सगळे नारळाचे आहेत ना, आला शिव्या खायचो पाणी टाकून चला रे चला. मी आता तुम्हाला आहे ना आमचं आहे ना आमचं पोलीस लाईन दाखवते. पोलीस लाईन धावतोच धावतोच. मे महिन्यामध्ये शिव्या खाल्लेल्या आहेत लाईनीतल्या बायकांच्या ना. पाणी तिथे प्यायला पाणी नाही आणि हे झाडांना पाणी टाकतायत या. मग हा फक्त पुढचं त्यांनी काढलं आणि ते काय शेड वगैरे टाकले. कारण एवढे दिवस घरी राहिली ना, घरी येते तर ती सांगते तू नको, तुम्हाला शाळेचं हे ऑनलाईन करते हा आमच्या ना वसई पोलीस स्टेशनचा आहे ना सार्वजनिक मंडळाचा गणपती आहे. तर 25 वर्षानंतर माझी आज या गणपतीची भेट झालेली आहे. तर मला खूप आनंद झाला आहे. तर इथे सर्व भेटलेत. 5 तारखेला इथे गणपतीचा भंडारा होता, पूजा होती. तर इथे सर्वांना जेवण होतं. तर आम्ही इथे जेवणाचा आस्वाद घेतला, जेवण झालं. आणि आता बघू शकता, इथे हे आमचं पोलीस स्टेशन आहे. माडाच्या झाडांना बघा, इथे तिरंगाचा पूर्ण असं लूक आहे, बघू शकता. पण देऊन त्या तोरणा दरवाजाला लटकवायचे. आणि होळीच्या हो चला चला चला, तुम्हाला मी आमचं घर दाखवते. हो हे बघा, ही 3 नंबरची जिथे सायकल लावले ना, सायकल लावले ती आमची रूम होती. आणि त्याच्या बाजूला जी खुर्ची ठेवली ती वर्षा यांची रूम होती. आणि ही जी आहे ना, हे हिरनाईक म्हणून आहे, त्यांची इथे मोठी लाईव्ह बोरिवली सेंट फ्रान्सिस. हे पोलीस स्टेशनच्या समोर ते दिसते ना, हे कॅन्टीन आमचं लहानपणाचे आठवण आहे. इथेच फेमस वडापाव मिळायचा आणि अजूनही तो फेमस आहे वडापाव. सांगितली होती शाळेमध्ये एक उपक्रम दिला होता, घरी जाऊन एक झाड लावा म्हणून. ही 9वीला असताना मी झाड लावलेले आणि आता त्या एवढं मोठं झाड. बाबा हे बघा, हेच ते झाड होतं जगप्रसिद्ध होणार ते युट्यूबच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये एखादा मोगरा असतील ना तुझा, घे तोड. इथे माझं आहे ना, इथे बरोबर इथे माझा एवढा मोगरा होता पूर्ण. हे हो रे हो, हे हो माझा काढा रे. पुढाला यायला मला लागायचं. हो हे आहे आमचं वसई पोलीस लाईन. हे बघा, हे आमची रूम आहे. 3 नंबर रूम आमची होती. चला तुम्हाला मी दाखवते. अरे विहीर तर पूर्ण हे झाले, मोटरे. अच्छा, घरात नळ असले तरी त्या नव्या लाईनीवाल्यांनी मोटरी टाकल्या. हे आमचं पोलीस लाईन. काय पाणी आपण का भरले यार, नुसते हात जायचे. पण जगवायचो मी.
त्याचा घरासमोर जो खूप तिथे मोठा होता, मोगरा तिकडे लावलेला होता, तो होता, आता पसरलेला इथे होता, आलेला तिचा आहे. आणि आवडता बघा तो मोगरा. कसा आणि त्यातला थोडासा माझा मोगरा इथे मोगरा जिवंत आहे, होता. माझा तो मोगरा पाहून विद्याला आहे, खूप माझा आनंद मोगरा झाला. आहे. हे तिचा बघा, ही आनंद आमची तर पोलीस गगनात लाईन मावेन होती. असा झालाय. या बघू सगळ्या शकता आमच्या तुम्ही पोलीस किती लाईन. आनंदी झाले हे ती. आमची पोलीस लाईन. हे आमचं घर. ते वाटायला ठेवली होती. ही बघा, ही आमची रूम होती. त्या टायमाला सुद्धा मी आणि विद्यू आम्ही इथेच बसलेलो. घरात धावत धावत गेलो आणि ते जेव्हा वर्षाची. असे करताय त्यांचा शेवटचा क्षण तेव्हा विद्यू आणि मी पहिले आईला आई दत्ता मामाला काय दत्ता मामाला काय झालं आता हे तुटणार आहे ना, म्हणजे कोण राहत नाही ते तुटणार असं. पण फार वाट लागली पोलीस लाईनीची. हो ना, हो ना, हो ना. वाट लागली. कोणी नाही राहिलं. हे बघ, तरी आमच्या हे बघ, इथून ना सुखद असं. आठवणी इथे आहेत. हो, आणि त्या आठवणी आज आम्ही जाग्या केल्या आणि आम्ही आज इथे आलेलो आम्ही आहोत. गप्पा मारत होतो, खेळत होतो, हो ना, हो ना. बागडत रात्री होतो. आम्ही झोपायचे पण उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये आम्ही या ओट्यांवरती झोपायचे सगळे, पार तिथून ते शेवटपर्यंत सगळ्या लाईनी मधल्या आमच्या भुताच्या गोष्टी. मी तर नेहमी लाईव्हला बोलते. आम्ही म्हटलं भुताच्या गोष्टी. हे बघ, हे बघ, या गाडीच्या इथे हा पोलिसांचा दरवाजा आणि आमच्या घरातनं सगळं दिसायचं. आरोपीला मारायचे, चोराला. हा, तू बोलतेस ना. हा मी काढते ते ना तुमचा फोटो. हा 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 मच्छर आहे तर अक्कल आहे. अक्का जरा ते ह्याच सांग. बोल. हे बघा, हे पोलिसांचा मागचा दरवाजा, आमचं हे समोरचं घर. इथून आम्हाला घराकडून पोरांना मारायचं सगळं दिसायचं आणि आम्ही खूप बघायचे, आम्ही बघायचे त्या ह्याच्याजवळ जाऊन आहे ना, आम्ही बघायचे तिथे की कोणाला मारतायत, काय करतायत ते. ए चला, बाय बाय करा, बाय बाय करा पिंकी. हा, हो हो हो. तर पाहू शकता हा वसई स्टेशनचा परिसर आहे. वसई नवघर आहे. इथे बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे, बस स्टॉप आहे. तर आम्ही इथे बससाठी आलेलो आहोत, पण बस 7:45ला होती आणि बस काही लवकर येत नाही. मग आम्ही ओला केला आणि मग रात्री 7:45ला घरी पोचलो. तर विद्या बघा तिथे समोर उभी आहे. मी जरा इकडे तिची शूट घेते आहे. तर आता आम्ही ओला केला आहे आणि आता आम्ही घरी आलो. बाय.